रक्षीजी मात्रे आपलंही हार्दिक स्वागत आहे आणि विनंती असेल आपली जागा ही व्यासपीठावरती आहे, आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. आदरणीय लक्ष्मण बुवा मात्रे यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. साहेब आपलंही हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल या मॅचचे ऑफिशियल्स पहा. जासईकरांचं प्रेम ज्याच्यावरती केलं ना त्याच्यावरतीच केलं. काल आपण पाहिलं 1 तास स्पर्धा उशिराने चालू झाली कारण आदित्य घरत थोडेसे उशिराने आले. आज संदीप पाटील सर उशिराने आले म्हणून 1 तास स्पर्धा लेट चालू झाली आहे, कारण त्यांच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. सामन्याला सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला तन्मय ठाकूर आणि विनीत म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर पहिलं षटक दिव्यांशू कडू. पहिला बॉल, पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. दिशाहीन आहे. दोन्ही संघ आपला एक एक प्रतिनिधी घ्यायलाच हवा, कंपल्सरी. दोन्ही संघाला विनंती आहे आपला एक एक प्रतिनिधी हा कंपल्सरी यायलाच हवा. दिव्यांशू कडूचा पहिला बॉल जो दिशाहीन राहिलेला आहे. पुढचा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर. हा नो बॉल आहे. फ्रंट फुट नो बॉल इथून पाहायला मिळालाय. कदाचित मला वाटतं ना गेल्या 2 दिवसामध्ये असं घडलेलं नाहीये. आज प्रथमच घडलंय की फ्रंट फुट नो बॉल टाकणारा गोलंदाज मिळालाय. दुसरा आहे. काल एकाने विशाल शहाने टाकला होता, आज दुसरा गोलंदाज मिळालाय. 3 दिवसामध्ये दुसरा गोलंदाज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. आडवा बॅटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती विनीत म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. बोला गणपती बाप्पा. जासई 5 वेळेला आमदार, 5 वेळेला खासदार, 2 वेळेला खासदार, 1 वेळेला विरोधी पक्ष नेते, आदरणीय स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांची जन्मभूमी. हाफ ट्रॅकर होता. हॅमट करण्याचा प्रयत्न. बॅटची आपली कडा घेतली आहे. इथून एक सिंगल निश्चित आली आहे. दुहेरीचा प्रयत्न होतोय. सेकंड रन कंप्लीट झाली आहे. 2 धाबा आल्या. संघाची धावसंख्या 11 बनलेली आहे विदाउट लॉस. 11 धाबा. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये खंडोबा जासई 11-0. एक काळ होता की मराठी माणूस किंवा महाराष्ट्रातला प्रत्येक मग नेता असेल, वक्ता असेल, किशोरजी मडवी साहेब यांचंही आगमन होत असताना मला मिळते. आपलंही हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यापासून मग कलाकार हा मातोश्री वरती जायचा, परंतु एक काळ असा होता ना की मातोश्री थेट जासईत आली होती. फुलेलेंचा बॉल डाऊन द ग्राउंड केलेला पाहायला मिळतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. विरोधक असू द्यात नाहीतर पक्षातला किंवा कोणतंही संकट आलेलं प्रत्येक मराठी माणूस मातोश्रीला भेट देण्यासाठी जायचा, परंतु आदरणीय दिबाजी पाटील साहेब यांचं हे कार्य महान होतं, कारण थेट बाळासाहेब ठाकरे हे जासई गावामध्ये आले होते. त्यामुळे या गावाला एक मोठं वलय प्राप्त झालेलं आहे. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. तन्मय ठाकूरच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी. तन्मयने एकंदरीत 2 बॉल फेस केलेले आहेत. अद्याप अकाउंट ओपन केलेलं नाहीये. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला तो पाहायला मिळतोय. एक विक्रम बनला होता याच स्पर्धेमध्ये. मोठा विक्रम नोंदवला गेला. 8 बॉलमध्ये केवळ 5 धाबा बनवल्या गेल्या होत्या. इथून एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल येत असताना मला मिळते. 6 बॉलवरती पहिली धाव बनवली गेली होती. आई विक्रम होता या स्पर्धेमध्ये. 8 बॉलमध्ये 5 धाबा. आता मी बॅटरचं नाव घेणार नाही कारण आयोजन समितीमध्येच आहेत. धावफलकावरती 13 आहेत. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला आडव्या हाताने आता घेतले गोलंदाजाला आणि ठोकलाय षटकार.
19 धावा फलकावरती आहेत. विनीत म्हात्रे वेगळ्याच अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. क्रीजचा वापर चांगला करतोय. बॅकफुटला बॅटिंग करतोय. बॉलची वाट पाहतोय आणि हँड अँड कॉर्डिनेशन पाहताच बनले त्याचं. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पुढचा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेईल. इथून आलाय तो डॉट बॉल. अर्थात धावफलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या. त्या 19 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपला. डीजे रितेशचंही कौतुक आम्ही करू, कारण पहिलं गीत गणरायाचं आलं आणि तदनंतर महाराष्ट्राचा आणि उभय विश्वाचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींचं. पहिला बॉल केतनचा एक्स्ट्रा कव्हरला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. धावता झेल टिपण्यात आलाय आणि तन्मय ठाकूर इथे होतो आउट. धक्का पहिला लागलेला बाला मिळतोय. पहिला मोठा धक्का लागलाय. तन्मय ठाकूर आउट होत असताना बाला मिळालेत. आमचे कुशल घरत म्हणतात की प्रॅक्टिस जास्तीची करायची नसते. रायडू म्हणत होता की 7 वाजल्यापासून जर का पेपरची तयारी केली. भावेशनी म्हणाले होते. भावेश घरतनी आवर्जून सांगितलं, कारण सकाळपासून जर का पेपरची तयारी करत बसलं तर पेपरला बसल्यावरती तिथे मात्र तदनंतर आन्सर आपण विसरतो असं म्हणतात. आता रायडूचा खेळ अलीकडे कमी झालाय. त्याचं कारण अमित नाईक असावा. 5 बॉल 5 षटकार. त्यावेळेस बॉल लोअर फुलटोज ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. भावेश करतने 6 आकडा लकी काय हे अद्याप सांगितलेलं नाही आहे रायडूचा. त्यावेळेस बॉल लोअर फुलटोज. धावफलकावरती 21 आहेत. यावेळेचा बॉल लोअर फुलटोस. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलेलं आहे. सिंगल येते. धावफलकावरती 22. 22 ऑन दी बोर्ड. सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस महत्वाचा आहे. पुढील दोन्ही संघाला आला असाल नवीन शिवानी सतीश मूर्ती गावठाण. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेद. रन्स आलेला नाही आहेत. पहा अद्याप आपण पाहिलं ना पवनजी राठोड ज्या रीतीने फटकेबाजी चालू आहे विनीत म्हात्रेची. एका क्षणाला असं वाटलं होतं की ही धावसंख्या 40 ओलांडली असावी, परंतु तदनंतर आपण पाहिलं केतन कडू आला आणि काय गोलंदाजी केली आहे त्याने. धावा रोखल्या गेल्यात. या षटकामध्ये अद्याप 3 आलेल्या आहेत. यावेळेचा बॉल मिड विकेटला खेळला. डीप मधून प्रोडक्शन. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मिळत असताना मला मी इथे एकापेक्षा जास्तीचे इथून काही मिळणार नाहीये. संख्येजी कडू याच सोनारीला बिलॉंग करतात. महेशजी कडू साहेब रायगड प्रीमियर लीग याच सोनारी गावामध्ये पाहायला मिळाली. सिंगल आली. या षटकाचा विचार केला तर केवळ धाबा आल्या त्या 4. एकंदरीत आपण पाहिलं तर विकेटचा 1 रकाना भरण्यामध्ये यशस्वी राहिला गोलंदाज केतन कडू. धावफलकावरती धावा बनलेल्या त्या 23. 1 गोलंदाज बाद. खंडोबा जासाई टीम.
राज गरज यांनी नुकताच उल्लेख केला की रोजचे सराव करणाऱ्या खेळाडूंचा जर हाल असा असेल तर मी ठीक आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. दाफुलकावरती धावा 23 आहेत. 23 ऑन दी बोर्ड. चला नेक्स्ट मॅच आपण दोन्ही संघांचं पुनश्च लक्ष वेधूयात की आला असाल तर आपण आल्याची नोंद करून घ्या. गावठाण संघ आलेला आहे. नवीन शेवा टीम. 2 षटक संपलेत. 23 धावा दाफुलकावरती आहेत. 11.50 ची धावगती. तिसरे षटक. तुषारचा पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. तुषार हुशार गोलंदाजी करण्यामध्ये पटाईत आहे. तुषार तांडेलला आपण पाहत आहोत. चांगला टप्पा त्याने ठेवलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू त्याला पाला मिळाला. चांगला टप्पा, दिशेवरचं चांगलं नियंत्रण. यावेळेचा बॉल लोअर फुलटोज होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. विनीत मात्रेच्या बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा होताना पाहायला मिळत नाहीये. पहिल्या षटकामध्ये तो गोलंदाजांवरती तुटून पडला होता. हल्लेच केले होते, परंतु अद्याप आपण पाहिलं ना आता धाबा महाग झाल्याप्रमाणे वाटू लागल्यात. अलीकडे पेट्रोल डिझेल महाग झालाय, गॅसचा बाटला महाग झाला, इथे धाबा. हा लोअर फुलटोज आहे. फटका बसला. लॉंग ऑफ. चेडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगला आहे. झेल टिपण्यात आला. फलंदाज विनीत मात्रे बाद. जासई गावावरती प्रेम करणारे चैतन्य पाटील यांना आपण पाहिलं. ते या मैदानावरती खेळले. काल किरण पवारला आपण पाहिलं, तोही या मैदानावरती येऊन गेला. परंतु आज गावठाण टीम खेळते, अर्थात करण मडवी तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती केलं आक्रमण. फलंदाज बंटीच्या बॅटमधून आलाय षटकार. रसा पहिल्याच बॉलवरती त्याच्या बॅटमधून षटकार येत असताना मला मिळतोय. धावा आता वेगाने वधारत आहेत. 29. हा ही बॉल लगातारचा दुसरा. 1 more, another big hit. That is a maximum. षटकार. ते 2 आलेत. कमबॅक चांगलं झालंय. दाफुलकावरती धावा एकंदरीत आपण पाहतोय 35 बनलेले आहेत. आज बुधवारचा दिवस आहे. आज मात्र उलवेनोड विभागामधील सर्वाधिक क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं खारकोपर गावचे मामा आज आमच्या सोबत उपस्थित आहेत. यावेळेचा बॉल उजव्या बाहेर वेगाने इथून पाहायला मिळाला. दिशाहीन आहे. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. 36 धावा दाफुलकावरती. तुषार तांडेलच्या अगेन्स्ट रन्स येत असताना पाहायला मिळालेत. बंटी रसा चरतीने त्याने स्ट्रोक खेळलेले पाहायला मिळालेत. आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय. 2 बॉल 2 षटकार आलेत. इथे हा लोअर फुलटोस पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला वेगाने येत असताना पाहायला मिळतोय. दुहेरीचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देवांश कडू चेंडूचे फेकी करेल. तद्वर मात्र 2 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. 3 बॉल 3 षटकार 12 फलंदाजांनी अद्याप ठोकलेले आहेत. अगदी त्याच वेळेला अर्धशतक 6 आलेले आहेत. 6 बॉल 6 षटकार 8 बॉल 8 षटकार एका बॅटरने ठोकलेले पाहायला मिळालेत. टॉप 5 मध्ये क्वालिफाय होणारे 2 संघ राहिलेले आहेत. हायएस्ट स्कोर 91 बनलेला आहे या स्पर्धेचा पुंडे संघाने बनवलेला आहे. हे विक्रम आपण या स्पर्धेचे पाहायला मिळालेत. अगदी अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. बंटी रसा हा रायडूच्या तालमीतला खेळाडू आहे. करण मडवी या आपलंही स्वागत आहे.
जासईकरांचं प्रेम ज्या खेळाडूंवरती आहे ना त्यामधील एक आहे करण मडवी आणि त्यांच्या मैत्रीचे गुणगान घेणारी स्पर्धा 20 ते 24 जून या कालावधीमध्ये जासईच्या अच्छा चिरल्याचा करण मडवी आणि चैतन्य पाटील यांच्या मैत्रीचे गोडवे घेणारी स्पर्धा थोड्या दिवसामध्ये 20 ते 24 जूनला आपण पाहणार आहात. मैत्री चषक यावेळेस बॉल उजव्याशीच्या बाहेरचा होता दिशाहीन आहे. चौथ्या षटकाची सुरुवात देखील अभांतर चेंडूने झालेली आहे. चला नवीन शेवा टीम कॅप्टन आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत. नवीन शेवा धावफलकावरती धावा एकंदरीत 39 आहेत. यावेळेचा बॉल काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आ रा 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 खतरनाक षटकार. षटकार बाला मिळालाय. 45 बनल्यात आणि आणखीन एक हॅमट केलाय. हा हातोडा होता. लॉंग टेनिसचा रॅकेट फिरवावा त्या रीतीने समोरच्या दिशेने. इट्स अ कडक षटकार. दोन बॉल दोन षटकार. ब्रेस कंप्लीट केलंय. आता तिसरा येईल का. 13वा बॅटर बनेल का या स्पर्धेतला. 3 बॉल 3 षटकार ठोकणारा. यावेळेचा बॉल थोडीशी काळजी घ्या. सिंगल निश्चित आलेली आहे. दुहेरीचा प्रयत्न इथून होतोय. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील यशस्वी. 3 बनलेले आहेत. तिसरीही बनते आहे. तिसरी कंप्लीट झाली आहे. लेग बाईटची रन्स आहेत. 3 धावा आल्या. एकंदरीत 54 धावा धावफलकावरती बनताना आपण पाहतोय. 54 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. अनेक विक्रमही या स्पर्धेच्या माध्यमातून घडताना आपण पाहिलेले आहेत. सर्वांचंच विशेष कौतुक संपूर्ण अंडर-25 जासई टीम सातत्याने प्रत्येक संघांना निमंत्रित करणं असेल किंवा चांगल्या दर्जाचं आयोजन. उसळी घेणारा बॉल अधिकची उसळी पाहायला मिळाली आहे. हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राचा बाउन्स इथे प्राप्त झालेला पाहायला मिळतोय. सिंगल आली. 55 धावा धावफलकावरती बनत असताना आपण पाहत आहोत. पाण्याची बकेट आहे. पाठीमागच्या बाजूला कोणाला बॉल ओला करून टाकायचा असेल ती मुभा आहे. यावेळेचा बॉल बंटी डाऊन दी ग्राउंड. गोलंदाजाची वाजवली आहे त्याने घंटी आणि ठोकला षटकार. षटकाराच्या बरोबरीने पाहता पाहता 61 धावा धावफलकावरती लगवण्यात आल्यात. पहिल्या 2 मध्ये 23 होत्या. काय कमबॅक केलं जिथे मात्र खंडोबा जासई टीमने. यावेळेचा बॉल खाली राहिलेला यष्टीरक्षकाचा भेद घेतो बंटी रसाळ. दमदार प्रदर्शन इथे पाहायला मिळालं संघाचं. त्याचं कारण होतं बंटी रसाळ. तो मैदानाच्या आतमध्ये आला. लगातार 2 बॉल 2 षटकार ठोकले. मॅच थांबली होती ती चालू केली त्याने. हाही बॉल इथे मात्र फ्रंट फुटला खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतलीये. गोलंदाज पोचण्याचा प्रयत्न करतो. इथून मात्र रुद्र कडूला आपण पाहतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न झाला. दुसरी कंप्लीट झाली आहे आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होईल. एकंदरीत या तिहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये धावा बनलेल्या त्या 64-65 धावसंख्येचं टार्गेट या टॉस करण्यात येईल. दोन्ही टीम कॅप्टन चला त्वरित या. नवीन शिवा टीम आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत. नवीन शिवा
संधीजी पाटील सरांच्या अगदी जवळचे आणि निकटवर्ती मित्र राजेंद्रजी गरजसर यांचे गाव नवीन शेवा आणि त्यांचंच गाव आज खेळताना मला मिळणार आहे. नवीन शेवाकर आपण आला असाल तर चला टॉस साठी या त्वरित. चला काही करा, क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या आणि नवीन शेवा टीम आपला कॅप्टन चला त्वरित येऊ द्यात. चला पाण्याची मागणी करण्यात येते. या स्पर्धेने सर्व विक्रम नोंदवलेले आहेत. पहिल्या आयोजनाचा विक्रम पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये एका बॅटरने एका दिवसामध्ये 30 षटकार ठोकले, 200 धावा बनवल्या, 6 फलंदाजांनी अर्धशतक ठोकले, 8 बॉल 8 षटकार, 6 बॉल 6 षटकार, 5 बॉल 5 षटकार आपण पाहिले. अगदी अनेक विक्रम पाहायला मिळाले. बरोबरीने सोबतीने साईजी मात्रे भावेजी घरात आपण पाहिलं ना की बॉल गहा होण्याचाही विक्रम या स्पर्धेमध्ये यावर्षी घडलेला आहे. मला वाटतं सर्वाधिक जास्त चेंडू गहाही झालेले आहेत. हाही विक्रम नोंदवला जाऊ शकतो पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये. चला त्वरित आता क्षेत्ररक्षण सजून घ्या. तन्मय ठाकूर यांची बॅट तितकीशी भावेश गरद आणि राज गरद आणि अगदी त्याच वेळेला आदित्य घरत आदिल घरत यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. तन्मय ठाकूरने निर्धाव षटक टाकलं तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. पहिला सर्वाधिक मोठं पारितोषिक या स्पर्धेतला आपण ज्याचा वर्षा होत असताना मला मिळतं 5,000 रुपये मेडन ओव्हर साठी. चला टॉस साठी नवीन शेवा टीम आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत. नवीन शेवा टॉस साठी या. नवीन शेवा टीम गावठाण संघ अगदी वेळेत उपस्थित आहे. या मुलाचा फोटो काढून ठेवा. शेवटच्या दिवशी एक सन्मान करूयात. 4 बॉल आणलेत त्याने शोधून. या छोट्या मुलानेही मोठी कर्तबगारी केलेली आहे. कमी वयामध्ये प्रगतीच प्रगती आहे. त्यामुळे बॉलही त्याने शोधून आणलेले आहेत. तन्मयला आपण पाहतो गोलंदाजी मार्क मध्ये तन्मय ठाकूर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्यासाठी लगवण्यात आलंय. भावेश गरत, राज गरत, आदित्य गरत, लक्ष्मणजी बुवासाहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी आदिल गरत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. या संयमजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आज सन्मान करण्यात येत असताना मला मिळतोय. या जासईचा सर्वाधिक उंचबुरा असा खेळाडू ज्याच्या शुभ हस्ते
हा विशेष सन्मान, स्वागत आणि सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल तन्मय, पहिला चेंडू उसळी घेणारा इथून मला मिळालाय. तिखट बाउन्सर, 5 बाकी राहिलेत. 5,000 रुपयाचा कॅश प्राइज वाट पाहत आहे. आदिल गरत, राज गरत, भावेश गरत यांच्या माध्यमातून हे पारितोषिक तन्मय ठाकूरसाठी लगावण्यात आलेलं आहे 5,000 रुपयाचं. 5,000 रुपयाचं कॅश प्राइज पटकावलं जाणार का, तशी चर्चा इथून होतीये. तन्मय, पुढचा बॉल. मेडन ओव्हरसाठी 5,000 रुपये होतं आणि इथून मात्र ते पारितोषिक मिस होईल. सिंगल येत असताना मला मिळते आहे. एकेरी धाव येत असताना मला मिळते आहे. या तिन्ही मित्रांना भरोसा तन्मय ठाकूरच्या व्हाईट बॉलवरती जास्तीचा होता. आता विकेट हॅट्रिक घेतली तर 2,000 रुपयाचा कॅश प्राइज तिन्ही मित्रांकडून. आदिल गरत, राज गरत आणि भावेश गरत यांच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल, पहिली विकेट येते की काय. होय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. धावता झेल उत्कृष्टरित्या झेलला गेला. पहिला बॅटर इथे आउट. काय झेल टिपलेला मला मिळालाय. नितेश सर यांनी एक उत्कृष्ट झेल टिपलेला आपण पाहिला. काही वेळेला त्यांची फिजिकल फिटनेस किंवा काल त्यांचा ड्रेस कोड जर का नितेश सर यांना आपण साईडने पाहिलं असताना तर अर्धी छबी ही किरण पवारची आहे. तेजस कडू आउट होत असताना मला मिळालेले आहेत. आर्यन कडू मैदानाच्या आतमध्ये सध्या घडीला आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. फाईन लेग तैनात आहेत. सिंगल येते. केवळ एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 2 धावा आलेल्या आहेत. विकेट हॅट्रिक साठी आता पारितोषिक आहे 2,000 रुपयाचं. पहिली विकेट मिळवल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती इथून आपण पाहिलं तर एक सिंगल आलेली पाहायला मिळाली आहे. पुढे लगातार 2 बॉल 2 विकेट मिळवल्या तरीही 2,000 रुपयाचा पारितोषिक. आपल्या मित्रासाठी मित्रांनी लावलेले पारितोषिक आहे. मैत्रीचं नातं जपलं जात आहे. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. हा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. थेट निर्धाव चेंडू येत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. नवीन शेवा टीम चला टॉस साठी या पहिल्या षटक संपण्याच्या दिशेने आहे. टॉस साठी या सेकंड इनिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टॉस साठी त्वरित या नवीन शेवा टीम. या वेळेचा बॉल लगातारचा दुसरा डॉट येत असताना मला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. केवळ 2 धावा. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक सोनारी टीम अडचणीमध्ये पाहायला मिळते. धावफलकावरती 2-1. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. यावेळेचा बॉल इथे कॅच ड्रॉप. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलेलं पाहायला मिळालं. फेकी होईल. तदवर मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट होत असताना आपण पाहत आहोत. एकंदरीत संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती आहेत. हर्षद कडूला आपण पाहतो जो स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो. नवीन बॅटर आलेला आहे. आर्यन कडू आणि हर्षद कडू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. सिद्धिविनायक गाव आपण पाहिलं
हार्दिक कडू आहे मैदानाच्या आतमध्ये. सोनारी गाव आपण पाहिलं तर सिद्धिविनायकाचं प्रसिद्ध असं मंदिर. इथून मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा येत असताना मला मिळतात. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेस करायचंय. 65 धावा रन्स आपण पाहिल्या तर अद्याप आलेल्या नाही आहेत. गोलंदाजांची तुती बोलती आहे. धाबा थांबवलेल्या पाहायला मिळाल्या. तन्मयने काय गोलंदाजी केली. 7,000 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी लगावण्यात आलं होतं. 7 नव्हे, एकंदरीत 9,000 रुपयाचं. 2 विकेटसाठी 2,000 रुपये, 3 विकेटसाठी 2,000 रुपये आणि मेडन ओव्हरसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज होतं. यावेळेचा बॉल बॅटच्या वरच्या हिस्स्याला लागला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होत आहे. सिंगल डबलने काही होणार नाही आहे. त्याला बायपास करण्यासाठी षटकार आणि चौकार तुम्हाला ठोकावेच लागतील. रन्स गोळा करावे लागणार आहेत. धाबा सहजासहजी इथून मात्र मिळणार नाही. ते बनवण्यासाठी कष्ट करावे लागतील. कष्ट उपसण्याची तयारी, जिद्द, चिकाटी तुमच्यामध्ये असायलाच हवी. धाबा पुन्हा एकदा येत असताना आपण पाहायला मिळाला त्या 2-8 बनलेले आहेत. हाही चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. यावेळेला एक चांगला झेल टिपण्यात आलाय. धक्का आणखी लागतोय. फलंदाज क्रमांक 2 बाद. सुमितला इथून यश प्राप्त होत असताना मला मिळत आहे. धक्का आणखीन एक लागलाय. नवीन बॅटर दिवेश मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना मला मिळत आहेत. गेले अनेक वर्ष सोनारी गावामधून येणाऱ्या संदीप पाटीलने सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळेचा बॉल ऑन साइडला गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी चेंडूने मारली बाजी. रन्स मिळतात 4. आला चणचणी चौकार. पुकाराला संघाची धावसंख्या आता मात्र 12 वरती जाऊन पोहोचते. पप्पू सोनारी या गावाचा प्रसिद्ध झाला. किंबहुना रायगड प्रीमियर लीग, चांदीची ट्रॉफी, सरपंच चषक. या वर्षीच्या हंगामामध्ये प्रसिद्धीच्या जोतामध्ये सोनारी गावामधून एक गोष्ट आली. ते होता सोनारी गावचा आमचा डीजे मास्टर आणि मंडप डेकोरेटर्स. यावर्षी खूप काही क्रिकेटला मिळालंय. यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड. ओव्हर पिच होता. फुल लेनचा बॉल आणि त्याला फेकून दिलाय स्ट्रेट अँड ग्रेट हिट. षटकार. बारा बॉल मध्ये 18 बनल्यात आणि 12 बॉल मध्ये 47 ची गरज. 12 चेंडू मध्ये 18 बनल्या आणि 12 बॉल मध्ये अजूनही 47 ची आवश्यकता आहे. चला थोडी घाई करा. नवीन सेवा टीम आपला कॅप्टन चला त्वरित येऊ द्यात. नवीन सेवा टीम आपला कर्णधार त्वरित यायला हवा. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच. 2 षटकांमध्ये 18 बनल्या. 2 षटकांमध्ये अजूनही 47 ची आवश्यकता राहिली आहे. गोलंदाजांनी वर्चस्व तेही निर्विवाद इथे गाजवत असताना आपण पाहत आहोत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट हे नेहमीच कधी रंग बदले नाही याचा नेम नाही. या स्पर्धेमध्ये 6 बॉल 41 धावा बनताना पाहायला मिळाल्यात. एका षटकामध्ये 41 बनल्यात. एका षटकामध्ये 6 बॉल 36चा पाठलाग करत असताना 35 धावाही या स्पर्धेने पाहिलेल्या आहेत. ज्या कालच्या दिवसामध्ये बनताना पाहायला मिळाल्या होत्या 6 बॉल 36 हव्या होत्या, 35 बनल्या. कंपल्सरी चेसिंगच्या आधारावरती संघ पराभूतीच्या छायेखाली गेला. सोमनाथचा पहिला बॉल जो दिशाहीन इथून पाहायला मिळतोय. सोमनाथ मडवी पहिला बॉल दिशाहीन राहिला. 46 अजूनही बनवायचे आहेत. येणारे चेंडू राहिलेत ते 12. 6 बॉल मध्ये
41 धावा बंडानं पाहायला मिळाल्या. सार्थक गरज असा गोलंदाज होता ज्याने 2 वेळेला 35 दिल्या. यावेळेचा बॉल फुलोलेंचा ऑन साईडला इथून पाहायला मिळतो आहे. डीप मध्ये प्रोडक्शन नितेश सर चुकी होत असताना पाहायला मिळते. थोडीशी सिंगल इथून मिळेल. पॅकअप चांगलं होतं तन्मय ठाकूरचं, त्याच कारणास्तव रन जास्तीचं काही गेलेल्या नाही आहेत. माणिक शेठ हरी म्हात्रे साहेबांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेचा बॉल देखील फटका एकसा कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अतिशय खेळ साकारला देवांशू मैदानाच्या आतमध्ये. देवेश म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक असं स्वागत. यावेळेचा बॉल ऑन साईडला पाहायला मिळतोय. फटका फसला. गोलंदाज स्वतः चेंडूपर्यंत पोहोचेल. झेल बनलेला नाही. खंडोबा जासई टीम वर्चस्व गाजवत असताना गोलंदाजांना आपण पाहतोय. सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 27 धावा धावफलकावरती बनताना पाहायला मिळालेल्या आहेत. DRS तुमच्याकडे आहे. वेस्ट साईड आणि हाईट फॅक्टरसाठी तुम्ही तो घेऊ शकता. आई बॉल फुलोलेंचा यष्टीरक्षकाचा भेद घेणारा आणखीन एक निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. धावा आलेल्या नाही आहेत. गोलंदाजांची तुती बोलतीये. टप्पा चांगला, अचूकता चांगली, भेदकता चांगली, गोलंदाजी मधलं वर्चस्व. यावेळेचा बॉल देखील आपण पाहतो लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळत आहे. मयूर सेक्युरिटी फोर्स जासई, आदरणीय मयूर माणिक म्हात्रे, आदरणीय मयूरजी यांचे पिताश्री आज या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आदरणीय माणिकजी म्हात्रे साहेब यांना पण या व्यासपीठावरती पाहत आहोत. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. ते केवळ 28. सदतीची गरज आहे. अजूनही सदतीची आवश्यकता. 60 चेंडू 37 धावा. यावेळेचा बॉल देखील रडार मध्ये. ओव्हर पिच फुलोलेंचा बॉल स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवला आता पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ ही निश्चित बदलते. येणारे 6 बॉल आता 31 ची गरज आहे. या मैदानाने या स्पर्धेने 6 बॉल 41 पाहिलेले आहेत. 6 बॉल 35 धावा 3 षटकांमध्ये पाहिल्या गेलेल्या आहेत. टॉस साठी चला नवीन शोभा टीम. फायनल कॉल आपल्याला. हे षटक संपण्याच्या आधी कर्णधार आला नाही तर आपण योग्य ती कारवाई आयोजन समिती करू शकते. येणारे 6 बॉल 31 ची गरज. 6 चेंडू 31 धावा. आदरणीय माणिक शेठ हरी म्हात्रे साहेब, उद्योजक जासई यांचं आगमन या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. प्रेमनाथ म्हात्रे यांचं देखील आगमन होत आहे. उरण तालुक्याच्या क्रिकेटच्या स्पर्धा नेहमी चांगलं सहकार्य त्यांचं राहतं. चला घाई व्हायला हवी. गोलंदाजी मार्क मध्ये बंटी रसाळ. 6 चेंडू आणि विजयासाठी 31. 6 बॉल 31 ची गरज. पहिला बॉल कॉट बिहाइंड विकेट. इथून मात्र फलंदाज होतोय बाद.
आज बॉल आणि विजयासाठी अजूनही 31ची गरज आहे. 5 चेंडू आणि 31ची आवश्यकता अजूनही राहिली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कोणतंही भाष्य करणं हे केवळ स्वप्नरंजक आणि आनंददायी उत्साह वर्धक राहत. यावेळेचा बॉल पहा, षटकार आला पहिल्याच बॉलवरती. येणारे 4 बॉल आता 25ची गरज. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. फलंदाज रुद्र मडवीच्या बॅटमधून षटकार. रुद्र कडूच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. हा बॉल खाली राहिला होता, चांगला पाहायला मिळाला. आतमध्ये आला, गुडघ्या एवढी उंची प्राप्त केली आहे. येणारे 3 बॉल आता 24ची गरज. 23ची आवश्यकता आहे. 24 हव्यात. 3 चेंडू 24. यावेळेचा बॉल इथून मात्र दे घुमा के चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दोन बॉल 18ची आवश्यकता राहिली. या स्पर्धेने 2 बॉल 17ला षटकार पाहिला होता. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 14ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 14 धावा. 2 बॉल 17ची मॅच काल, जी मात्र शेवटी 1 बॉल 2 वरती आली होती. यावेळेचा बॉल इथून मॅच होईल फिनिश. सामना इथून जिंकत असताना संघ पाहायला मिळतोय तो अर्थात खंडोबा जासई टीमने पहिला सामना जिंकला. चला, नवीन सेवा टीम टॉसडी या त्वरित. विष्णू, आम्ही आपलं लक्ष वेधतोय. बॉल चला त्वरित जमा करा.